कारण उद्देश असा तुमचा तुमचा राईट मिळपाक जाय, बरोबर. आणि एक वाट पहिली आम्ही मिळलं होतं, ट्राय केली तुम्ही, रवींद्र भवनात गेली तिथे कोणी ओके. तो इतके प्रयत्न करून ज्यांना तुमच्याकडे जाऊ ना, आता याद जाता 5 वर्षा पहिले आम्ही मुवमेंट केलो ना, तुम्ही डिलिव्हरी जातली करेक्ट. मुवमेंट केला म्हणून तुमका तिकडे लागलो, किती प्रॉब्लेम येलो ना, पण आता प्रॉब्लेम आला, बरोबर न्ही, व्हडलो आता प्रॉब्लेम. सो गेल्या वर्षा जेव्हा तुम्ही मंडळ आयली, काही तुमचे मंडळ आयले म्हणजे तेव्हा आम्ही जजमेंटाबद्दल डिस्कशन करताले की जागोवरती सिनियर ऑफ इंडिया जजमेंट 2024 आयले तेव्हा अवेअरनेस लेवल करू ना सरकारात, कित्याक करू ना, म्हणजे सरकारान जे कंत्राटी पद्धतीप्रमाणे जे कामगार वर्ग त्यांना एक्सप्लॉइट केलो वयता त्यांना त्याचो हक्क मेळटलो ना, म्हणजे सरकाराक हे बरें आशिल्लो म्हणून जजमेंटाची अवेअरनेस कोणेच करू ना. सो आम्ही गेल्या वर्सा उलयलेली की ह्या जजमेंटाचो फायदो तुमकां जातलो, प्रोवायडेड आम्ही सरकाराच्या निदर्शनाक हाडून दिवचें पडटलें की तुमची जी क्रायटेरिया आसा ती ह्या जजमेंटान जे बरयलां त्या इशू तुम्ही पुरेपूर त्या फ्रेमवर्कात बसता, हे जेन्ना आम्ही सरकाराक पटोवन दितले तेन्ना तुमकां तुमचो हक्क मेळटलो, बरोबर. तो 14 एप्रिल 2025 ठरलेली मिटींग 14 एप्रिल 2026 जाता आणि अशा मनशाच्या जयंतीचा जाता ज्या मनशान तुमकां तुमचो हक्क दिलो. आपलो हक्क मागपाचो आमकां रायट ज्या मनशान दिलो तो डॉक्टर भीमराव आंबेडकर. महिला सशक्तीकरण, महिला धोरण जावं, तुमचे मॅटर्निटी बेनिफिट जावं, तुमचे 8 वरांची ड्युटी 8 आवर्स ड्युटी, तुमचो बोनस जावं, तुमचो प्रॉव्हिडंट फंड जावं, हे कितल्योश्योच गजाली संघटीत रावपाची शक्ती मुवमेंट हे सगळ्यांचे बळ आमकां संविधानान ज्या मनशान दिले, देव मनशान तेजी जयंती आणि त्या जयंती दिता आम्ही आमचो हक्क मागपाक परत एकदा आम्ही आमचो मुवमेंट स्टार्ट करूया का नाका. तुम्ही सगळी पार्टिसिपेट जातली का भियेतली ट्रान्सफर जातली म्हणून. ते गेल्या फावटी जेन्ना आम्ही मुवमेंट केलो थोड्या लोकांनी ट्रान्सफर केल्यो, म्हणजे ज्या मनशाक परत एक्सटेन्शन मेळटालें PWD तो ट्रान्सफर करतालो, ताका त्याचे एक्सटेन्शन सगळे येता गेलो तो आता ट्रान्सफर जावचेला. कित्याक तुमचो मुवमेंट गेल्या फावटी जेन्ना स्टार्ट केलो खूप जाण फोन करताले आपली ट्रान्सफर केली म्हणून, म्हणजे राव 500 काढ जातले आणि खरेंच तुम्ही लोकांनी पेशन्स धरून मुवमेंटाक पर्यंत सगळे रावले म्हणून तुमचा हक्क मेळ्ळो. आता परत एकदा ती वेळ येयली आता तुमचो हक्क तुमच्या खातीर घेवन दिवपाचे. सो आम्ही कशी पुढे या हेजेर एक विचार विनिमय करपा खातीर आम्ही डिस्कशन केलें आणि सगळ्याक सांगलें की आम्ही एकीकडे येऊया. डॉक्टर भीमराव आंबेडकर म्हणटाली एड्युकेट, ऑर्गनायज अँड एज्युकेट. सो तुम्ही सगळी शिकलेली आता, तुम्ही सगळी संघटीत आसा, आता गरज आसा कितें एज्युकेशन करपाचें. आणि तुम्ही कितें रोजी पिक्चर्स आणि हे मागना, मून मागना, चंद्राची डिमांड करता ना, तुम्ही फक्त तुमचो जिणेचो हक्क मागता. तो कित्या खातीर मागता, कारण ह्या जजमेंटान जर पळयत तुम्ही तर काही गोष्टी सारखे स्पष्टपणे सुप्रीम कोर्टान म्हटलेले आसा. तर कितें सगळ्यात पयलीं जो रेग्युलर एम्प्लॉयमेंट आसता, दैनंदिन ज्याची गरज आसा त्या कामा खातीर असो कामगार वर्ग, तेका जर तुम्ही असंघटित कामगार म्हणून थंय नेमणूक करून तेची जर पेवणूक करता जाल्यार तुमकां ह्या जजमेंटाचो फायदो घेवन आमकां चॅलेंज करपाक रायट आसा. आता दैनंदिन जीवन कितें आमचो डेली एक्टिव्हिटी जो जाता तुमच्या ऑफिसांनी तुमच्या कामार, त्या कामार जायत आसतना तुमच्या शिवाय तें काम जावं शकता, तुमच्या उपस्थितीत तें काम जावं जाय, बरोबर. अशें फाल्यां जर तुम्ही येवं ना जाल्यार तो डिपार्टमेंट बंद जातलो न्ही, चालू उरतलो, म्हणजे त्या डिपार्टमेंटान तुमची गरज आसा आणि तुम्ही तें काम डेली करता. सो तुमचो रेग्युलर एम्प्लॉयमेंट जालो. फक्त आणि फक्त तुमकां रेग्युलर बेनिफिट जे आसा, कायम स्वरूपी कामगार जो आसा रेग्युलर एम्प्लॉयमेंट गव्हर्मेंटाचो, ते सॅलरी तुमकां मेळची न्ही म्हणून ही पळवाट काडल्या सोसायटी करून. आणि तुमच्या म्हणटा कितें एक टेम्पररी अरेंजमेंट करता. काही पॉलिटिशियनांनी टेम्पररी पार्किंग असता पळय, जेन्ना आमच्या पाट्यार फुल जाता तेन्ना कोणाचो जागो घेता आणि टेम्पररी पार्किंग करता पळय, काही फंक्शन बी असले का, तसे तुम्ही टेम्पररी पार्क केलो कामगार वर्ग. आणि कोणे केला, ज्या लोकांनी तुमची अपॉइंटमेंट केला पळय त्याच लोकांनी केला. ताका खबर आशिल्ली की तुम्ही केन्नाच तुमची अपॉइंटमेंट रेग्युलर लावलेला म्हणून. खरें तर म्हटल्यार तुम्ही जर कोणाक जर प्रे करता न्ही आणि कोणाक जर बरें मानतात की आपल्याक जॉबाक लायलो ह्या सोसायटी अंदर, खरो आयज ह्या गोष्टीक जबाबदार तो मनीस आसा. ताका खबर आशिल्ली की तुमचे केन्नाच कायमस्वरूपी एम्प्लॉयमेंट जावना, तुमकां फटयले गेले आणि दर 5 वर्सांनी तुका कामाक लायला मगो, तुका कामाक लायला मरे म्हणून तुमच्या कडली मतां घेतली आणि आयज ते सत्तेर बसलेले आसा. तुमकां सांगता की तुमची जर सॅलरी पळयत 6 पे काय जाता, तुमचो जर ओवरऑल जर वर्क आमी जर पळयत वर्क कल्चर पळयत आमी जर जॉब डिस्क्रिप्शन पळयत जाल्यार तुम्ही रेग्युलर एम्प्लॉयमेंटान फिट बसता. काही लोकांचे एज बार जाल्ल्या कारणान एक लिमिटेशन येऊ शकता, बट तेका आमी उलयलेले त्या दीस की तुमचो जर मॉनिटरी पार्ट म्हणजे सॅलरी पार्ट, तुमचे पर्क्स बेनिफिट जे रेग्युलर एम्प्लॉयमेंट स्टाफाक मेळटा ते जर तुमकां हांगा प्रायमरी एक्सटेंड करपाक सरकाराक कांयच प्रॉब्लेम जावचो ना. नाजाल्यार तुम्ही खंयच्या मिनिस्टराकडे येताला, खंयच्या MLA कडेन येताला, तो एकूच सांगतलो तुमकां कितें सांग तुमचे वय जालें मरे. अरे पाट पडिल्ल्यान तुमी हांगा दवरल्यार तुमचे वय हांगासर तुमचे घालून गेले 45 तुमच्या क्रॉस जाली. अशा लोकांक तुमकां फक्त निमित्त आसा की तुमची एज बार जो आसा पळय गेलो आता तुका रेग्युलर एम्प्लॉयमेंट मेळचो ना म्हणून काही जाणांक भंय घातलो होता. अशा लोकांनी म्हाका सांगला तुमच्या भितर. सो हांव परत एकदा सांगता तुमकां, फर्स्ट अँड फॉरमोस्ट रेग्युलर एम्प्लॉयमेंट सरकार जर दिना जाल्यार रेग्युलर एम्प्लॉयमेंटाचे सगळे बेनिफिट जे आसा पळय ते तुमकां मेळपाक जाय. मेळपाक जाय का? ते मागीर सॅलरी आसूं, तुमचे लीव आसूं, जे बाकीचे बेनिफिट्स आसूं, मॅटर्निटी बेनिफिट्स आसूं, सगळे तुमकां मेळपाक जाय. डेटा एंट्री ऑपरेटर तुम्ही करता काम, बरोबर, तुमकां मेळटा 6 पे आणि तुमच्या डिपार्टमेंटाने रेग्युलर एम्प्लॉय तेच काम करता, तेका मेळटा सारख्यो आतांचे वेजीस 7 पे कमिशन, बरोबर. तुमकां कित्याक तुमचे डिस्क्रिमिनेशन कित्याक? सो सिस्टमॅटिक तुमचो अधिकार काढून घेतलो आसा तुमकां सोसायटीन पास करून. तांकां सांगपाचें आतां वेळ येयलेली आसा. तुमकां जर दिसता की सोसायटीन आमची एज बार जाल्ल्या कारणान जर तुमी आमकां रेग्युलर एम्प्लॉयमेंट दिवंक शकना जाल्यार आमकां रेग्युलर बेनिफिट जे आसात, रेग्युलर एम्प्लॉयजांचे बेनिफिट्स आसात ते सारखे आमकां मेळपाक जाय. हेजें उत्तम उदाहरण तुमकां सांगता. स्कूल्स आसा, गव्हर्मेंट स्कूल, क्लार्क आसा, टिचर्स आसा, बरोबर, आनी गव्हर्मेंट एडेड स्कूल आसता. गांवांनी जी स्कूल आसता पळय प्रत्येकाची,
ते एडेड स्कूल त्या स्टाफांचो सॅलरी आसता पळय एट पार एज्युकेशन डिपार्टमेंट आतां का ना तो ते लोकल मॅनेजमेंट स्कुलांचो मॅनेजमेंट आसा पळय तर तेजी अपॉइंटमेंट केली वता बट ताका सॅलरी एट पार विथ रेग्युलर एम्प्लॉईज ऑफ गव्हर्मेंट हायस्कूल मेळटा गव्हर्मेंट स्कूल मेळटा एज्युकेशन डिपार्टमेंट करेक्ट त्याच प्रिन्सिपलाचेर जे तुम्ही सोसायटीन सध्या आसा रेग्युलर एम्प्लॉयमेंट कशी जातली कशी जावची ते लॉ डिपार्टमेंटाक पळोवनी बट सध्याच्या हेतून तुमचा एकूच डिमांड आसपाक जाय की रेग्युलर एम्प्लॉईजांक जो 7 पे कमिशन लायला आनी आतां 8 पे येवपाचो आसा एट पार थंय व्हीडीए आनी डीए तुमचो कितें वाडो 5 रुपया वाडना त्या दिसाचो तुमकां वाडपाक जाय हो तुमचो प्रायमा फेशियल डिमांड आसपाक जाय आनी तुमकां हीच वेळ येयल्ली आसा ते तुमी तुमच्या पदराक काडून घेवपाची आनी तुमच्या शिवाय तुमकां मदत करपाक कोणूच येवचो ना सो सगळ्यात पयलीं तुमकां फुडें सरपाक जाय नाजाल्यार स्वप्नील करतलो चित्रां करतले नेत्रा करतले तशें करून रावूं नाका तुम्ही जरा खूप जाणटी आसा सर हेच झाली आसा हेच झाले मनीस आसा आमच्या तुम्ही विचार करतले आपल्या सोसायटीन गेले आपण कित्याक फुडें सरून म्हाका कितें मेळटलें कदाचित तुम्ही जर आता मुवमेंट करीत तुमच्या रिटायरमेंट टायमाक तुमकां कितें तरी मेळटलें आनी येणारो जो नेक्स्ट जनरेशन आसा पळय जशी तुमची थट्टा केल्या काही लोकांनी सोसायटीत तुमकां पार्क करून म्हणटा तुम्ही कायम स्वरुपी रोजगार मागतो न्ही म्हणून तुमकां कडल्यान थंय दवरल्या तुम्ही जेन्ना वयता तुमकां आसा बरें काम तुका आनी कित्याक जाय हे काही लोकांक आयकपाक येता हे नवीन भुरग्यांक अशें जावचें न्ही म्हणून आतां वेळ येयल्ली आसा आमी सगळे संघटीत रावया परत एकदा मुवमेंट करपाची गरज आसा आनी हो तुमचो जो डिमांड आसा की तुमकां एट पार विथ रेग्युलर एम्प्लॉयमेंट जो सॅलरीज मेळपा जाय पर्क्स मेळपा जाय बेनिफीट मेळपा जाय ते एट पार विथ आतां सध्या मागपाची गरज आसा आनी ती आमी डिमांड करपाक जाय तर त्या खातीर एक प्लॅनिंग करूया आमी तुमच्या भितरूच कमिटीज काडया तुम्ही नॉर्थ गोवा साऊथ गोवाचे लोक येयल्ले आसा बरोबर कितले जाण नॉर्थ गोवाचे आसा 2 जाण आसा साऊथ गोवाचे नॉर्थ गोवाचे कोण ना म्हणजे अशें दिसून येता की साऊथ गोवाच्या लोकांक चड पडयल्या नॉर्थ गोवाचे हुशार जाले न्ही आता कोणा पडयला ते मागीर आनी हांवें सांगलां तांकां सांगनाका बट इतलें सांगता एक तुम्ही डिपार्टमेंट वायज करात किंवा कुशावती डिस्ट्रिक्ट जाला तुम्ही डिस्ट्रिक्ट वायज कोणाकूय पयस पडूं जायना एक मुवमेंट करचो पडटलो आमकां कळ्ळें हे जजमेंटान आमी म्हणटा की भारत आमचो इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आयलो आसा तेजो पार्ट कामगारांचेर अन्याय जावचो न्ही कामगारांक फॅर ट्रिटमेंट मेळपा जाय कामगारांक कायम स्वरुपी ट्रिटमेंट मेळपा जाय कायम स्वरुपी रोजगार मेळपा जाय तांकां डिग्निटी जाय त्यांचे वेलफेअर बरें आसपा जाय हे आमी इंटरनॅशनल लेवलार वयता सांगता भारत त्याचा भाग म्हणून आनी हांगा स्वताच्या डिपार्टमेंटान अशें काम करता हो खरो म्हटल्यार तुमचेर केलेलो डिपार्टमेंटान अन्याय आसा सरकारान आनी अन्यायाचो वाचा पडटलो तुमकां स्वता फुडें सरची पडटली आनी आमकां आमचे पत्रकार बंधू ताका सपोर्ट करतलेच जो किशोर बाबा त्यांनी बरो एक लेख बरयलो तुमच्याच संदर्भात कळ्ळें न्ही सो आता ती वेळ येयल्ली आसा आमी एक मुवमेंट करूया आनी गरज पडल्यार आमी कायदेशीर मार्ग सुद्दां घेवन आमचो हक्क कसो आमकां मेळटलो तेजेर आमी फुडें वचपाक एक प्रोसेस स्टार्ट करूया हांव एक्चुअली रावलो कित्याक की लास्ट शेवटपर्यंत तुमच्या बरोबर न्ही काही बाकीच्या डिपार्टमेंटाचे कॉन्ट्रॅक्चुअल स्टाफ आशिल्ले ते येयल्ले आमचे कडेन गेले वता तेन्ना तुमी आयिल्ले पळय तेन्ना तांकां आमी रिप्रेझेंटेशन करून दिलें बेज ऑन दी जजमेंट सो त्या रिप्रेझेंटेशन आमकां रेप्लिका ह्या बजेटान पळोवंक मेळ्ळी जेव्हा सीएमान सांगलें की आमी जे टेम्पररी वर्कर्स आसात कॉन्ट्रॅक्चर आसात तांकां आमी रेग्युलर एम्प्लॉयमेंट दितले सो काही लोकांक ताचो फायदो मेळ्ळो कळ्ळें न्ही बट मेजरली तुमचे डिपार्टमेंट जे आसा तुमच्या डिपार्टमेंटान सोसायटी भितर कामगार आसा तांकां म्हाका दिसता तुमी डिप्रायव जाले अशें म्हाका एकूच दिसता बाकी सगळ्यांक कन्सिडर करतले कित्याक तांची क्रायटेरिया वेगळी आशिल्ली तेंच्यांनी वेळीच टायम एंड अगेन फॉलोअप केलेलो रिप्रेझेंटेशन दिलेली आनी तांचे नंबर कमी आशिल्ले म्हणजे 15-20 अशे लोक आशिल्ले ते सो तांकां आय फील म्हाका अशें दिसता काही लोकांनी सांगलाय बी की त्या सीएमान जे अनाउन्समेंट केला ताचो बेनिफीट त्या कामगारांक मेळटलो तांकां रेग्युलर एम्प्लॉयमेंट जातली प्रश्न उरता फक्त तुमचो कारण तुमी लास्ट पडलेली आसा म्हाका एक 1700+ वर्कर्स आसात करेक्ट पण हांगातले पळोवंक मेळना बाकीच्यांचे लोक कितें 70 त्या नॉर्थ गोवाचे अशें कितें आसा सो तुमकां एट पार सध्याच्या हितून कन्सिडर करतले करचे ना हे मागीर पळोवया आमी बट फर्स्ट अँड फॉरमोस्ट रेग्युलर एम्प्लॉयमेंटाक जे बेनिफीट आसा ते एट पार तुमकां पयलीं मेळोवपा खातीर आमी प्रयत्न करूया मुवमेंट स्टार्ट करूया तेजो प्लॅनिंग कशें आसतलें तें आमी उलोवया तेका तुमचे कमिटीत काडया आनी तुमचो ओवरऑल जर कॅन्डिडेचर पळयत आमचो जर स्कोप पळयत एक प्रश्न येता न्ही आतां जर आमी हांव भायर गेलो म्हाका एकामेका विचारता जातलें मग आमचें थोडे जाण म्हणटले खरेंच जातलें एका पेक्षा आमी सो असो प्रश्नचिन्ह जर मनात आसा तो काडचो 110% तुजें जातलें आनी जावपाकूच जाय ह्या विचारान आनी तुमकां आतां घरा वचून कोणी विचारल्यार सरळ सांगपाचें आमी एक संघ आसा आमी युनायटेड आसा जर सरकार आमचे हे मागण्यो मान्य करना जाल्यार सरकाराक तेजे परिणाम आनी समज दिसतले ही उलोवपाची धमक तुमच्या भितर जाय आतां कळ्ळें न्ही पळय तुमची एज जाल्या तुमची इतली वर्सां जाल्या आतां कोणाकूच दिवपाची आतां कोणाक दिवपाची गरज आसा तेजी मॅसेज छापून घेवपाची तुम्ही जर 1700 लोक एकीकडे येत गोंयान कळ्ळें न्ही आनी मुवमेंट करीत मागीर कोणाक दिवपाची गरज आसा तांकां मेळटलें कळ्ळें न्ही सो गरज आसा तुमी स्वताचेर विश्वास घेवन फुडें सरपाची हांव ह्या आयज डॉक्टर भीमराव आंबेडकराची जयंती ह्या पवित्र दिसा तुमकां सांगता तुमी जर एक संघ आसात आनी प्रामाणीकपणे तुमच्या हक्का खातीर तुमी फुडें तुमचो हक्क तुमकां मेळोवन दिवपाची पुरेपूर प्रयत्न करया तो घेवन तुमकां दिवया हो विश्वास म्हाका आसा फक्त गरज आसा तुमी स्वता फुडें सरपाची गॉड ऑल्सो हॅज दोज हू हॅज देमसेल्फ अशी म्हणत आसा परमेश्वर जर कोणाक मदत करता तो स्वता खातीर प्रयत्न करता तेका तुम्ही जर प्रयत्न करना जाल्यार तुमकां मेळचें ना आनी प्रयत्न करता फाल्यां अशें म्हणूं जायना आपूण गेले मग तेन्ना गोवा चेंबर ऑफ कॉमर्सान आनी कितले प्रयत्न करपा जाय ही फक्त सुरवात आसा पळय तुमकां अल्टिमेटम आसा नेक्स्ट 6 मंथ्स तुमची एक जोड जर तुमी दाखोवन दियात तुमचो एक मुवमेंटाचो स्टेटस प्रत्येकान धरून जाय तुमचो व्हॉट्सएप ग्रुप आसा ना व्हॉट्सएप प्रत्येकान जाय तुमचो मुवमेंटाचो स्टेटस तुमच्या प्रत्येकाच्या मोबायलार आसपाक जाय म्हाजो एमएलए कितें म्हणटलो म्हाजो पंच कितें म्हणटलो म्हाजो कावन्सिलर कितें म्हणटलो घरात दुसरी जाता तो विचार करता पयलीं स्वताचो विचार करा तांकां जेन्ना दिसतलें की हो मनीस आतां म्हाज्या आयकपाच्या पलीकडे आसा
त्यांना थंयच्यान तेच फी मारपाक स्टार्ट करतले सरकाराक त्यांचो प्रश्न सोडयात नाल्यार ते प्रकरण हाताबाहेर वयतले आनी ती वेळ येयल्ली येता. गेल्या 46 तुमकां केन्ना मेळ्ळो इलेक्शन टायमार मेळ्ळो ना. आता 70 केन्ना मेळटलो ह्याच टायमार मेळटलो. पण तुम्ही एकीकडे येवपाची गरज आसा. कळ्ळें न्ही. येतली का ना तुमी सारकी प्रामाणीकपणे येतली. आवाज आयकपाक येना म्हाका अजून येना. तो येवपाक जाय. हो प्रश्न तुमचो आसा तुमच्या फुडाराचो आसा. कळ्ळें न्ही. अशें न्ही की स्वप्नीलाक आनी हेका कितें पयशे चड मेळटा की चित्र ते बाबडे येता ताका कितें चड मेळटा म्हणून ते फुडाकार घेता ताका एक तळमळ आसा की आपूण जे सुटले ते म्हाजे फाटले ज्युनियर आसा तेंच्यांनी सुटपाक जायना. अशें काही जाणांची तुमचे एक विचार आसा. खरोच त्या विचाराक सलाम. म्हाजे कडेन खुबशीं तुमची सिनियर्स जी आसात ती उलयतात की आमी काडले ते दीस आमच्या फाटल्या भुरग्यांनी ते काडचे अशें केन्ना म्हणटा पळय तेन्ना एक खेळा पळय आमी प्रत्येकान विचार करपाक जाय की जो रिटायर पावपाक जी लेडीज पावल्या ती जर म्हाज्या फाटल्या वर्कराची तो कामगाराची जर विचार करता बरेपणेन तेजो फुडार कसो आसतो जाल्यार भुरग्यांनी तितलोच फुडाकार घेवन तांकां सपोर्ट करून ह्या मुवमेंटाक भाग घेवंक जाय. कळ्ळें न्ही. आनी तुमकां तुमचो हक्क मेळपा खातीर आमी प्रोसेस इमिजिएटली स्टार्ट करया. आयज 14 तारीख फाल्यांच्यान तो पेपर आमी स्टार्ट करया. कळ्ळें न्ही. तुमकां कितें विचारपाक जाय तुमी विचारात पण एकी कडेन रावात. तुमचो थोडे डिव्हिजन येता आनी तांकां आमी सेपरेट पिटिशन घालया. काही एक तुमचो एक डिव्हिजन येयलो म्हाजे कडेन डिसेंबर म्हयन्यात हांव नांव घेना ते फाल्यां आमी हायकोर्टाक वता की आमचे रिव्हिजन ऑफ वेजीस करपाक जाय. सो तांकां हांवें टायम काडलो कित्याक की हांव एक्सपेक्ट करतालो की बेस्ड ऑन दीस जजमेंट इलेक्शन इयर असल्या कारणान कदाचित सरकार ह्या जजमेंटाचो फायदो तुमकां दितलो पूण दुर्दैवान ते जालें ना कारण तुमकां गृहीत धरलेलें आसा. गृहीत धरलें म्हणजे कळ्ळें ग्रांटेड तो येते सोसायटीचे लोक जाल्यार आमच्याच कडेन येतले म्हणजे तुमकां गृहीत धरला खरें पळोवपाक गेल्यार. कळ्ळें न्ही. तुमकां तुमचो सेल्फ रिस्पेक्ट दाखोवचो पडटलो. तुमकां तुमचो स्वाभिमान दाखोवचो पडटलो आनी हो स्वाभिमान तुमी एकजूट एकीकडे येवन करपाक जाय. कळ्ळें न्ही. एकजूट दाखोवचो फाल्यां कोणाक बॅड वर्ड दिशा कोणाकूच ना. कायदेशीर मार्गान तुमचो हक्क तुमकां घेवन दिवया. गेल्या फावटी कोणाक घरात झाली आमी आतां मुवमेंट केलो भर पावसान आमी आझाद मैदान टू PWD गेली का ना कोण गेली ती हय म्हणटा कोण वचून आपण ओके आली कोणाक पळोवन खेळटा. गेल्या फावटी कोण मुवमेंटान जालो तो पण काही लोक पावसान भर पावसान आझाद मैदान टू PWD ऑफिसान गेले म्हणून तुमकां हक्क मेळ्ळो. परत थोडे चुकला आसले काय थोडे काही मेडिकल रिजन जातले पण आता टायम आसा परत एकदा भिजपाक तयार आसा तुमी कितें जा तुमचो हक्क तुमकां मेळटलो आनी तो मेळून दिवया. आनी जो कोण तुमचो हक्क तुमकां मेळून दितलो पळय तेच्या वांगडा तुमी रावात. तुम्ही पुढे आसून ही रिस्पेक्ट पॉलिटिकल आयच्यान तुमच्याकडे कोण येतलो तेका एकूच सांगपाक जाय आमचो PWD सोसायटीच्या कामगारांचो प्रश्न आसा हे डिमांड आसा. तू पयलीं तुज्या पार्टीक विचार तुज्या गव्हर्मेंटाक विचार तू करतलो का ना तो ना जाल्यार आमी एक संघ रावन डिसिजन घेतले. हो भंय निर्माण करचो पडटलो तुमची दखल घेवची पडटली आनी जेन्ना तुमची दखल घेतली वयतली तेन्ना तुमचे इश्यू हायलायट जातलो आनी तुमकां तुमचो हक्क मेळटलो. पण शेवटची संधी आसा आयज जर चुकले न्ही जाल्यार कांय चुकले परत जावचो ना मुवमेंट. हो एक तुमकां संधी आसा नाजाल्यार परत एकदा दर फावटी 250 डेली वेजीस वर्कर भरीत रावतले. जशी तुमची थट्टा केली तशी बाकीच्या कामगारांची थट्टा जातली. अजूनही काही भुरग्यांक कळना की परिस्थिती किती आसा ती. बेकारीचो प्रश्न आमच्या राज्यात असो जाल्लो आसा की कितलेशेच ग्रॅज्युएट्स आणि शिकलेले भुरगे अजून बेकार आसात आणि तेची थट्टा म्हटल्यार पयलीं एप्रेंटीस हे करून खूप मोठी थट्टा केली सरकारान. एप्रेंटीस करता करता भायर काडटा पूण खंय दवरतले मागीर ते अजून भोंवता पळय आनी मागीर तांकां अशी डेली वेजीची ऍड करतात एडवर्टीजमेंट काडटात आनी प्रत्येक जाण कायमचो आपूण केन्ना तरी कांय करून आपल्याक रोजगार मेळटलो आपूण केन्ना तरी परमनंट जातलो त्या आशेन ते फॉर्म भरता आनी तुमच्या सारको परत त्या सोसायटीन पार्क केलो वयता. कळ्ळें न्ही. म्हाका दिसता तुमकां एक बऱ्यो वेजीस मेळपाची सॅलरी मेळपाचो हक्क आसा. तुमकां एक बेटर सर्वीस कंडिशन मेळपाचो हक्क आसा. तुमकां एक डिग्निटी मेळपाचो हक्क आसा. हे तुमचे मूलभूत हक्क म्हाका दिसता सोसायटीन पार्क केल्ल्या कारणान ते काडून घेतले. आता ती पार्किंग प्रिमायची उडोवया आमी. कळ्ळें न्ही. आनी हे सगळे बेनिफिट तुमकां घेवन दिवया आनी घेवपाचो प्रयत्न करया आनी ह्या मुवमेंटाक तुमकां खंय खंय आमची गरज लागतली थंय ते तुमच्या वांगडा सदांच आसतलो. कायदेशीर म्हणजे कोर्टाच्यान रस्त्यार फ्रॉम रोड टू स्टेट्स टू कोर्ट रस्त्यार सुद्दां सत्याग्रह करचो पडलो मुवमेंट करची पडली थंय तुमच्या वांगडा आसतलो आनी कोर्टान सुद्दां व्हरपाक जाय तुमचो मुवमेंट थंय तुमच्या वांगडा रावता पूण फक्त तुमी तुमच्या वांगडा रावात ना ते वयता न्ही आयज हांव वचना. आनी फुडलो मुवमेंट करता आसतना जेन्ना आमी तुमकां उलो मारतले तेन्ना एक लक्षात धरात जर तुमी खंयच्या हॉस्पिटलान एडमीट ना पळया कितें सांगता तो जर तुमी खंयच्या हॉस्पिटलान एडमीट ना जाल्यार तुमी त्या मुवमेंटाक आसपाक जाय. देर इज नो अदर ऑप्शन. कोणाचें लग्न कार्य बी तें जाल्यार मातशें पोस्टपोन करा तुमकां डेट सांगता मागीर. पूण कित्याक सांगता ही तुमच्या अस्तित्वाची लढाई आसा आनी आयज जर तुमी तुमच्या वांगडा तुमच्या अस्तित्वाक झगडा ना जाल्यार परत एकदा तुमकां ग्रांटेड धरले वयतले तुमकां किंमत दिवचे ना. काही PWD ऑफिसांनी काही महिलांचेर सुद्धा काही कंप्लेंट जाल्ल्यो थोड्यांनी म्हाका लेडीजांनी फोनूय केल्लो कितें इश्यू आसलो जेन्ना तुमच्या इंजिनियराक फोन करून सांगलें की बाबा हे स्टॉप करात नाजाल्यार फाल्यां आमी तुज्या ऑफिसान येतले तेन्नाच्यान तो बंद जालो प्रकार. हांव नांव घेना खंयच्या डिव्हिजनान कितें जालें मागीर काही जाणांचेर हॅरेसमेंटूय जाताली ह्या डिपार्टमेंटान. सो हांव मिडियाच्या मार्फत परत एकदा सांगूंक सोदतां PWD कामगार सोसायटी जी आसा त्या कामगाराक कसल्याय तरेचें हॅरेसमेंट जालें कसल्याय तरेचें जाल्यार हें उत्तर आतां पब्लिकली तुमची नांवां घेवन सांगतलो खंय सगळें आनी खंय तोंड दाखोवपाक उरचे ना तुमी. अशें काही व्यक्ती आसा तेंची कृत्य आसा कळ्ळें न्ही. बट हॅविंग सेड दॅट आमकां ते वचपाचें ना. तुमकां तुमची डिग्निटी जाय आनी कोणाक भिवपाची गरज ना. तुमचो हक्क तुमकां मेळपाक जाय. कोण तुमकां दादागिरी करता हॅरेसमेंट करता जाल्यार प्लीज आमकां सांगात कसो हॅरेसमेंट बंद करपाचो पळय तेजो उपाय खबर आसा आमचे कडेन कळ्ळें न्ही. सो भिवू नाकात तेन्ना हांव सोसायटी आसा न्ही फाल्यां म्हाका काडून उडय ह्या भंयान कोणाचें हॅरेसमेंट सहन करून घेवं नाका. कळ्ळें न्ही. लेडीजांक स्पेशली सांगता तुमकां कोणी जर कितें कमेंट मारलो वायट उतार उलयलें प्लीज सांगात. कळ्ळें. कोणाची राग मात्र काडटा कोण इंजिनियर काम दिता म्हणून तेजेर कोणाचेर राग काडशात तशें करनाका. बट तुमचेर खरोच जर अत्याचार जाता तुमचेर खरेंच वायट वागणूक जर तुमकां दिता जाल्यार डिग्निटीन काम करपा खातीर थंय कितें तुमची वेवस्था आसपाक जाय ती वेवस्था करपाक आमी समर्थ आसा. कळ्ळें तुमकां न्ही.
सो परत एकदा सांगता ह्या जजमेंटाचो फायदो घेऊया. आयज सरकारान जर आपली सगळी बुद्धी वापरून जर विचार केलो जाल्यार ह्या जजमेंटान जर तुमकां हो बेनिफिट मेळपाक जाय. सुप्रीम कोर्टाचो जजमेंट तुमचो एम्प्लॉयमेंट जो आसा पळय तो इलिगल एम्प्लॉयमेंट न्ही, तो इरेग्युलर एम्प्लॉयमेंट. कळ्ळें न्ही. काही जजमेंट जाल्यार ती इलिगल एम्प्लॉयमेंटा बद्दल म्हणजे थोड्यांक घेताले आनी बॅकडोर एंट्री करून तांकां परमनंट जॉब दिताले. त्याच्या बद्दल जजमेंट जाल्ली. ताका तेजेर एक स्पश्टीकरण क्लॅरिटी ह्या जागो वर्सीस युनियन ऑफ इंडिया 20 डिसेंबर 2024 जाल्लें जजमेंट हेणी इरेग्युलर आनी इलिगल एम्प्लॉयमेंट कितें तें स्पश्टीकरण दिल्लें आसा. तुमचें जें आसा पळय तें इरेग्युलर म्हणजे तुमची एडवर्टिजमेंट येयलेली, तुमचे क्वालिफिकेशन सारखे क्रायटेरिया क्लियर आसा, तुम्ही 8 वरांची ड्युटी करता, तुम्ही रेग्युलर एम्प्लॉय म्हणून काम करता, तुमचो अनब्लेमिश्ड रेकॉर्ड आसा, तुमकां केन्ना ब्रेक मेळना, बरोबर न्ही. हे सगळे पॅरामिटर जर पळयत जाल्यार तुमकां तेजो फायदो मेळपाक जाय. पण तो काही दुर्दैवान तुमकां अजून घेवना. तो मेळून घेवपाचो आमी पुरेपूर प्रयत्न करया आनी ह्या पवित्र तिथी 14 एप्रिल एक शपथ घेवया की आमी आमचो हक्क घेवपाक कसलेच खंयसरूच कमी पडचे ना. रेडी आहा तुमी? शुअर? सगळे हात वर करून सपोर्ट दिल्यार घरात एक संघ रावया, आमी आमचो हक्क घेवया. सगळी या आंदोलनात सहभागी जातली? शुअर? गरज पडल्या तेन्ना पणजेन सगळी धडक मोर्चा घेतली? हय व्हडलें आयकपाक येना. हो आवाज म्हाका सगळे आवाज कानार पडपाक जाय. पडटलो? व्हेरी गुड. हो साखळे पडा करपाक आमी आतां मुवमेंट स्टार्ट करूया. एक संघ रावया. तुमचो हक्क घेतल्याशिवाय कशेंच दोगी वचपाचें ना हे लक्षात धरा. म्हाका दिसता ह्या 6 म्हयन्या भितर तुम्ही घरात तुमच्या पेड्याक घेवन वचपाक जाय की बाबा तुझी आई परमनंट जाली न्हय. तुमच्या भुरग्यांकय तो रायट आसा एक बरें जगणें जगपाचो. तुम्ही हांगा येयल्ल्या कारणान काही जाणांक फायनान्शियल लिमिटेशन येता, खबर आसा, काही लोक सांगता. बट ह्या 6 म्हयन्या भितर आमी अशें कितें काम करूया की तुम्ही घरात तुमच्या पेड्याक घेवन वचपाक जाय. जाल्यार कठीण आसलें पण आमी केलें सगळ्यांनी एकीकडे म्हणून. कळ्ळें? त्या खातीर सगळे एकीकडे रावया. 3 इडियट्सांनी एक डायलॉग आसा, पयलो सांग लेकर हात में था गाडी रस्ते पे खड़ी थी पर थोड़ी हिम्मत कर लेता तो कहां से कहां हो जाता. आयज पळय आमी संघटीत आसा, इलेक्शन 6 म्हयन्याचेर आसा, टायमिंग परफेक्ट आसा, आमचो हक्क आमी घेवपाक. हांकां हीच भाशा कळटा, ती भाशा आतां वापरपाची वेळ येयल्ली आसा. ही जर भाशा वापरपाची नासली जाल्यार 4.5 वर्सांत तुमचो हक्क तुमकां मेळूं जाय. दिलो? आतां आमी आमचो हक्क मागून घेवया आनी तांकां ती भाशा कळटा ती ह्या 6 म्हयन्या भितर आमी भाशा तांकां दाखोवन दिवया. तुम्ही रेडी आसात न्ही? आमी करता तुमच्या वांगडा रावतो आनी तुमचो हक्क घेवपा खातीर तुमच्या कडेन शेवट पर्यंत झगडटलो. थँक्यू. तुमकां कितें विचारपाक जाय प्लीज विचार. ओपन फोरम आसा, भायर वचून म्हणटा म्हाका विचारपाचें आसा. हांव एकट्या वर्सा रिटायर जावपाक हांव कित्याक वयता फुल वर्सा रिटायर जावपाक हांव काणकोण सांगितला प्रमोद माशी पण आमी सगळें आयकपाक सगळ्यांक एक्सेप्ट करपाचें. सोडची ना जिकले बघा सोडची ना सोडची ना रे सोडची ना सोडची ना रे सोडची ना. आनी पळयतो तुमची उतरां तुमकां कितें सजेशन करपाक जाय, कशें वचपाक जाय, कितें डावट्स आसात तो ओपन फोरम. तुमकां कितें दिता तुमी उलोवपाचो जाल्यार प्लीज येवं जाय. तुमचे कितें सजेशन आसात प्लीज सजेस्ट करा. आमी एक संघ रावन पळया आनी प्रत्येकाचो विचार घेवन पळया. अशें न्ही की अक्का कोण सांगतलो तुम्ही फॉलो करले ना. आमी सगळे एकीकडे रावया. 100 दीस शेळी सारखे जगण्यापेक्षा एक वाघा सारखे जगूया. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्टेटमेंट. सो आता जो टाइम येयलो आता वाघा सारखे जगपाची. तुम्ही रेडी आले? या आनी पुढे जर काही 2 कोटी उभा जाय हजाराक कोणाकूच आवाज पडना तेन्ना एक तुमकां एक रिक्वेस्ट की तुमी हजेरूय आवाज पडा. काम करता तुम्ही कमिशन घरा होतो. ओके तो घेऊया. सोसायटी आणि रेग्युलर बरोबर जावचें ते ॲक्च्युली सर्क्युलर काडल्या पूण ते इम्प्लिमेंट करिना तेजे म्हाका विचार. थँक्यू. 4.5 वर्सां तुमच्या आसली हे पयलीं कितें सांगना कित्याक तुमकां एक आस आशिल्ली की सरकार करतलें म्हणून. काही बरे ऑफिसरी ह्या डिपार्टमेंटान येवन गेल्या जेणी आमकां गेल्या फावटी हेल्प केली तुमचो फायल मूव करपाक. आमी तांकां विसरूं जायना. आमी जेन्ना म्हणटा की सिस्टमान सगळ्यात कसलें व्यक्तिमत्व ना, काही बरी व्यक्तिमत्व आसतली तेंच्यांनी आमकां 6 पे कमिशनाची फायल मूव करपाक खूब हेल्प केली. स्पेशली डॉक्टर गीता नागवेकर, पंचवाडकर असे काही ऑफिसर्स आसले तेंच्यांनी आमकां कॉपरेट केलेले मुवमेंटाक. आमी तांकां विसरूंक पावना. कदाचित हो विशय आमी इमिडिएटली घेवंक जाय आशिल्लो बट कितें जाता एकदां मेळ्ळें काय कितें आज आतां मेळत रावचे कडेन तुमकां जाता आसतलें कित्याक जातलें सॉल्व पण तें जालें ना. पूण जे तुमचे बाकीचे इश्यू आसा ते आतां आमी रिजॉल्व करया. इट रायट टायम. तुम्ही सांगला तसो गव्हर्नन्साचो एक इश्यू आसा तुमची सॅलरी टायमार येना तो इमिडिएटली आमी एप्लिकेशन मूव करूया. ओके आनी रिक्वेस्ट आनी कोणाचें कितें आसलें कोणाक दिसता सजेशन कशें फुडें वचपाचें तर तुमी सांगात. प्रोसिजर पुढे प्रोसिजर कसं असतं म्हणजे मी त्यांना सगळ्यांना गायडन्स दिवचे म्हणजे जेणेकरून जो आज सांगेल हांगा एक वोट दाखयला तो असोच फुडें ताचो एक वोट मेळ्ळो ना जाल्यार तुमी सगळे मिटींग करिना म्हाका काय तरी आयडिया हांव विचारपाचोच आशिल्लो. सो सगळ्या खातीर हांव तुमकां अशें सांगलें की तुमी थोडे तरी आमकां ब्रीफ करचें की फुडें कसो प्रोसिजर कसो. सो इमिडिएटली तुमचे जे मेन इश्यूज आसा कोर इश्यूज हो जजमेंट कोर्ट करून हाचे सगळे पॉयंट जालो एक रिप्रेझेंटेशन आमी PWD चीफ इंजिनियर दिवपाक जाय इमिडिएटली प्रिन्सिपल चीफ इंजिनियर. ओके तेजी फर्स्ट एंड फॉरमोस्ट तुमच्या डिपार्टमेंटाच्या आमकां सुरू करची पडटली. प्लीज फोन सायलेंट करा तुमचो. फर्स्ट एंड फॉरमोस्ट तुमच्या डिपार्टमेंटाक पयलीं रिप्रेझेंटेशन दिवचें पडटलें हे सगळे पॉयंट घालून ताका एक अल्टिमेटम दिवन नेक्स्ट लेवल आमकां तुमच्या PWD मिनिस्टर कळ्ळें ताका दिवचें पडटलें मागीर चीफ प्रिन्सिपल दिवचें पडटलें आनी चीफ तुमचो सेक्रेटरी आता रिप्रेझेंटेशन ह्या म्हयन्या भितर दिवया एप्रिल एंड म्हणल्यार. ओके तेजो रिप्लाय आमी एक अल्टिमेटम दिवन वाट पळोवया रिप्रेझेंटेशन फॉलोअप करया आनी सायड बाय सायड ज्युडिशियल प्रोसिजर जो आसा
कायद्यान कसो फुडें वचपाक जाय बेज ऑन दी जजमेंट तो घेवपाक आमी प्रक्रिया स्टार्ट करया कळ्ळें न्ही सो तुम्ही पयलीं तुमच्या भितर प्रत्येक डिव्हिजनाचो एक मनीस अपॉयंट करा व्हॉट्सएप ग्रुप करा कम्युनिकेट करपा खातीर आनी त्या ग्रुपार म्हाका एड करा सो जे कितें आमी करता दॅट इज ट्रान्सपरंट सगळें ट्रान्सपरन्सी आसपाक जाय कळ्ळें न्ही खंयच्या लेटर आमी इन्वॉल्व करता जाल्यार तो काणकोण जो सुद्दां कोण येयला पळय ताका कळपाक जाय की आयज कितें केलां आमी फाल्यां आमी कितें करपाचें आसा कळ्ळें न्ही सो अशें आमी मुवमेंट स्टार्ट करया जेन्ना फावटी प्रोसिजर केलो तसो प्रोसिजर आतां करया जेन्ना फावटीचो प्रोसिजर तुमकां खबर आसा पयलीं आमी PWD तुमच्या चीफ इंजिनियरा कडेन गेली मागीर मिनिस्टराक गेलो चीफ मिनिस्टराक गेलो आनी शेवटी मागीर आमी ऑन स्ट्रीट सुतारले आनी आमी आतां ज्युडिशियल मार्ग वापरपाक लागलो तेन्ना आमकां अश्युरन्स मेळ्ळें सो सिमिलर मॅथड सरकाराक सुद्दां एक लक्षात धरपाक जाय की हितून तुमकां पळवाट ना सरकाराक हितूंतल्यान पळवाट ना सो आजून सरकाराक जर कोर्टान बडी मारून तुमकां तुमचो हक्क देण्यापेक्षा पयलीं जर दीत जाल्यार तुमकां एप्रिशिएशन मेळटलें तो एक केला तर 2026 सांगितला 24 पण अशी केस ना पयली जावना कन्फर्म स्पोर्ट्स डिपार्टमेंटान कन्फर्म केलें तेंका कॉन्ट्रॅक्ट वर्कराक आमकां तशें PWD हे करता काय खबर तर तुमकां पार्किंग केला तुमचो पार्क करून दिला बाकीच्या डिपार्टमेंटान तेका केला शेड्यूल जातली पार्क करपाक तेका शेड बांदतली ना पण सरकाराचें कशें म्हणपाचें कितें तेका वेगळो डिपार्टमेंट तेही गव्हर्मेंट सर्वंट न्हू आमकां वेगळे अशें कितें करतले म्हणून PWD स्पेशल कितें आसता सरकाराची प्रायोरिटी आसता प्रायोरिटी कशी आसपा जाय माझ्या गोंयांत रावपी माझ्या डिपार्टमेंटांनी माझ्या गव्हर्मेंटांनी काम करता तांकां फेर वेजीस मेळपाक तांकां डिग्निटी मेळपाक जाय तेच्यानी स्टार्ट जाता प्रायोरिटी जेन्ना तुजी प्रायोरिटी कमिशनाचेर आसता जागे विकपाचेर आसता जागे कन्वर्ट करपाक आसता दुसऱ्याचे आमदार विकत घेवपाक आसता तेन्ना तुमची प्रायोरिटी बरना कामगार शेतकार हे जे वर्ग आसा पळय तेंचे कशे बरे जातले तांकां कशें अपलिफ्ट करपाचें ही प्रायमापेक्षा प्रत्येकाची जबाबदारी पण दुर्दैवान ते केलें वचना सर पण विचित्र अशें दिसता तुका पेटर्न तो की म्हणजे बाकीच्या डिपार्टमेंटान स्पेशल अशें आमकां स्टेटमेंट वयता कितें ना तुमचें जावपाक शकता टेक्निकली सावंड ना म्हणून पण तेंचे कशें टेक्निकली सावंड जाता की टेक्निकली सावंड जेन्ना जाता टेक्निकली सावंड करपाक भाग पडचें पडटा स्पोर्ट्सान बीन जे अशें सर आशिल्ले वर्कर स्पोर्ट्साचे केले लास्ट डिपार्टमेंट लेटर किंवा हेल्थ डिपार्टमेंटाचे जालें जीएमसीचे कडे जावपाचें आसा सांगपाचें अशें कितें त्या डिपार्टमेंटाचे प्रायोरिटी हितून आतां थोडे आसा एक आसा कितें जावपाक शकता तूं थोडे म्हणटा तेंच्या खातीर पडलें पळय 1700 रेग्युलर कोर्स जर तुमचे फील जाय तांकां 1700 भुरग्यांक फुटोवंक मेळचें ना हो कंटिन्युअस प्रोसेस न्ही जशें तुमकां फुटयलें तशें बाकीच्या भुरग्यांक फुटयतले तो म्हणून रिटायर जावपाक पावलो काणकोणचो भुरगो हे कोर्स जाता न्ही पळय ताणें आपली अर्धे आयुश्य डिपार्टमेंट घातलें सोसायटीन म्हणून आता तिना लग्न केलें सोसायटी जाता ऍक्च्युली तुमकां फटयल्या सोसायटीन घालून दर फावटी कोणी फटयला तुमकां पुरेपूर खबर आसा लक्षात धरा तुमकां 5 वर्सांनी कन्फर्म करता आमकां पळयता हां सगळ्यांक तेच सांगलां आनी तेणी कितली 5-5 वर्सां म्हणून 4 टर्म पडलेला 6 टर्म पडलेला तो टर्म काडी आसा आपलो तुमकां सांगता जेन्ना DA रिवायज जाता पळय सेंट्रल गव्हर्मेंटाचो व्हेरी नेक्स्ट डे आमचे गोवा गव्हर्मेंट सगळे ऑफिसर्स आपण तो हेड पार करून घेता तांकां हांव एकदा बघतो तांकां जाय तुमकां ना तुम्ही मनीस न्हय तुमचें डिस्क्रिमिनेशन कित्याक पण डिस्क्रिमिनेशन कायम करपी बंद करपाची वेळ येयलेली आसा पूण इनाफी इनाफ मुवमेंट आसा पळय जस्टीस परतेन रिवेलाचो ताका हो आमी एड करया ताका रिक्वेस्ट करया आमी आमचो विशय घेवन आसा इनाफ इज इनाफ आनी सोसून नजो कळ्ळें न्ही तो तुमी जेन्ना सांगलें पळय सरकारान जबाबदारी तुमकां तो हे इम्प्लिमेंट करपाक जाय नो डावट टेक्निकल रिजन आसा तुमकां रेग्युलर एम्प्लॉयमेंट परमनंट करपाक काही जो एज बार जाल्लो आसा ताका कसो दितलो हे टेक्निकल ग्राउंड्स आसात पण त्याचा मॉनिटरी पार्ट जो आसा पळय तो तुमकां एक्सटेंड करपाक इमिडिएटली मॉनिटरी पार्ट न्ही तुका परमनंट वर्कराक एम्प्लॉयडाक जो मेळटा सॅलरी वेजीस हे पार्ट तुमकां मेळपाक जाय हो प्रायमा पेक्षा केन्ना इम्प्लिमेंट करूं येता तें टेक्निकलिटीची गरज ना फक्त एकदा कितें कमिशन खावपाक जाय काही लोकांक बसता ते बंद करपाक जाय बट हेविंग सेड दॅट तुमचो PWD मिनिस्टर सद्या बरो आसा अशें म्हाका तरी दिसता आमी देवाक सांगणे करया तेजे कडेन या रोखडें ताका मेळटलें कळ्ळें न्ही देवाक सांगणे करून दिया ताका ती भाशा रोखडी मेळटा आनी उलय सर लास्ट टाइम उमा दिली एक्सपेक्ट ते कितें करता ती उमा देवीचो जजमेंट आसा पळय तो बॅकडोर एंट्री करताले काही सरकार बॅकडोर एंट्री कळ्ळें तो फीट बसना ताका कसो तरी घेवप मागीर इतले दीस जाले पूण ताका परमनंट करप कळ्ळें न्ही तरी इरेग्युलर एम्प्लॉयमेंट जो आसा पळय तो हेगो डिफायन केला कळ्ळें न्ही आनी हो बेनिफिशियल आसा तुमकां आनी हो आसा वेळ आसा तुमकां ते घेवन दिवपाचें जर आमची थोडी लेडीज सगळ्यांक मातशी बिल्ली हाता परत रस्त्यार दिवली जाल्यार आमकां कामाची काडून उडयले ट्रान्सफर जाल्यार म्हणून म्हाका थोडे क्वेश्चन घेयात पळय एक लक्षात घाला कोणाकूय जर दिसता की ट्रान्सफर जातली काडून उडयता जाल्यार तो भंय काडून उडय इलेक्शनाक कितल्या म्हयने उरल्या तूं आतां जर फोन करून सांगीत म्हाजी सॅलरी येवंक ना म्हणून ते मनीस झगडल्यान घेवपाक आतां हे 9 महिन्याचे तयार करचे ना कित्याक तुमी एक संघार रावता पयचोय काणकोणचे भाऊ सुद्दां फाल्यां जर त्रास गव्हर्मेंटने हाडलो जाल्यार सगळीं जाण आमी दुसऱ्या डिपार्टमेंटात वचपाक जाय विचारपाक तुमी एकी कडेन आतां तुमकां कोण टच करतलो कळ्ळें तुमकां इन्फ्लुएन्स करपाक ट्राय करतले कित्याक करता तुमी 27 आमच्या सरकार येयली मागीर करया पळय पडनाका आतां कर मागीर फुडलो विचार करया ही वेळ येयली दिना बी दिना नो मोर कमिटमेंट इट्स अ टाइम टू डिलिव्हर द कमिटमेंट इज इट नो यू ऑल एग्री करेक्ट आनी कोणा सांगू जाय फक्त आम्ही सर सगळी जाणां आम्ही तुमच्याकडे गेल्ली पाहिजे आम्ही मुवमेंट आयज सो दॅट एक मिटींग करूया तेन्ना तुमी हांगा तुमी सगळी जाणां एकट्या जाल्यार पासून जाणां बी येयल्यार नाच कशें पूण ही सगळी जाणां आयज येयली बरें दिसलें पूण ही सगळी जाणां रावपाक इतके रिक्वेस्ट तेंचे ते म्हाका एक भंय पडलो खरें सांगता तुमकां गेल्या वर्सा तुम्ही म्हाका सांगलें हेंच्यांनी की जालो मिटींग हो जालो म्हाका रिसीट धाडली सगळें जालें आमी बरो मिटींग घेवया त्या दीस आनी स्टार्ट करया म्हणून आनी शेवट पर्यंत म्हाका कॉल ना ह्या फावटी जेन्ना येयली पळय परत एक कंप्लेन करा तुमकां लिटरली सांगता हांव आयज सकाळी पर्यंत तुमकां डावट आशिल्लो तुमी टर्न आउट दिसना त्या काल राती म्हाका कोणेच कॉल करूं ना काल सकाळी कॉल हांवें समजला कॉल केला कित्याक समजला
मला आता माहिती म्हणून त्याला भाऊ तर पोळ्या दुसरं कोण जाते तो म्हाका भंय आशिल्लो की तुमी देखली करा ती बट हांगा येवन बरें दिसलें तुमची उपस्थिती आनी कोण येवं ना तांकां घेवन ये बट लेट्स स्टार्ट सर पण लास्ट टाइम किती म्हणजे सांगितले आपण 3 मंथ्स लेटर निघून गेलो सो वी गॉट टिल गॅस अप आणि एवढी सेकंड व्हिडिओ मध्ये काम झाले ऑलरेडी झाले तुमचे बजेटा बसले तुमकां एक उदाहरण दिता हांव एकदा झेडपी इलेक्शन असेल लॉंग बॅक काही लोकांनी अनाउन्समेंट केली की मायनिंग बॅन उठले मायनिंग स्टार्ट असली परमिशन मेळ्ळें गांवांनी लिटरली मारडे बांदले तुका याद आसा खबर ना बेंगावर तो सो अशी एक गोंयाक आतां सवय लागली आसा फेक कमिटमेंट कळ्ळें सो ते धरून बसले नाका जोपर्यंत तुमच्या हातान क्लियर कार्ड येना तोपर्यंत कोणाचेर विश्वास दवरनाका आमी स्टार्ट करूया मुवमेंट ओके अँड लेट्स स्टे युनायटेड सगळे इकडे रावया तुमकां सांगला तरी कोणाची ट्रान्सफर जाली जाल्यार नेक्स्ट सगळे येवपाक तयार रावात तेजी जाली म्हाका कितें फरक पडटा अशें म्हणटा कळ्ळें सर आमकां जेन्ना स्टेटस दिला पळय फर्स्ट पॅक ते आतां लेडीज म्हणटा पळय न्हू गव्हर्मेंटान तांकां ऑलरेडी अप्रुवल दिला मॅटर्निटी लीव दिल्या चायल्ड कॅर लीव दिल्या मॅनेजमेंटान भायर उडयता कोण म्हणटा आमची लेबर सोसायटीची कमिटी आसा चॅरमॅन वायस चॅरमॅन ट्रेजरर तिंच्यानी भायर उडयता हय मॅटर्निटी बेनिफीट जो आसा पळय तो हक्क तुमचो तो कोण काडून दिवं शकना ना म्हणल्यार इम्प्लिमेंट करता न्हू जेन्ना गव्हर्मेंट दिता जाल्यार मॅनेजमेंटाक पावर ना पण सांगात न्ही तांकां खबर ना तर हय मॅटर्निटी बेनिफीट तुमचो हक्क तुमकां मेळपाक जाय 6 मंथ्स पेड लीव मेळपाकूच जाय फाल्यां कोण म्हणू शकना हांवें बाय दिल्या हेल्मेट घेवला म्हणून फायदो तो तसो मॅटर्निटी बेनिफीट एक्ट हो तुमचो हक्क तो तुमकां मेळूं जाय कळ्ळें जर तुमकां जर कोणा डिक्लार केल्या प्लीज म्हाका सांगात इमिडिएटली घेवया व्हायलेशन ऑफ मॅटर्निटी बेनिफीट कोणाक जाला अशें प्लीज कोणाक तुमच्या नजरेक आसा कोणाक मॅटर्निटी बेनिफीट दिवं ना सॅलरी दिवं ना प्लीज सांगात सरकार जर बे कायतरी वापरता जाल्यार मागीर इम्प्लिमेंट करतलो कोण ताजें तर ते रेग्युलेशन म्हणटा पळय न्हू ते जेन्ना आमकां स्टेटस दिलो तेन्ना पीसी प्रिंसिपल चीफ इंजिनियरांनी नोटिफिकेशन काडलेलें एज वेल वॅकन्सी एर आय क्रिएट बी ऑब्जर्व प्लस एज अ चॅरमॅनूय म्हणून काडलेलें हे मॅनेजमेंटांनी भायर उडयता आनी सर हांव सांगपाचें म्हणटा तो म्हाका 26 वर्सां जालीं 26 वर्सांचे 4 टेन्युअर म्हणजे सेक्रेटरीटान 4 वर्सां फायनान्स 5 वर्सां चर्ची 2 वर्सां विष्णुवाड आनी आतां हांव ऑन डेप्युटेशन एमएलएच्याच वर्सां हो प्रोसिजर सगळो म्हाकाच खबर आसा 25 वर्सां मॅनेजमेंटान म्हाजी 20 फावटी ट्रान्सफर मारली आता खंय भेटला हांव हँडिक्राफ्टान सगळ्यात पयलीं म्हाका सांगलें एमएलए कसो करीत सांगलें भेटला कित्याक कामां तुमकां आतां करनाल्या गेल्या ना आणि म्हाका सुदीन ढवळीकर सुद्दां डायरेक्ट सांगला जेन्ना पीडब्ल्यूडी मिनिस्टर आसलो तुवें केला तें केला तो म्हणटा वयल्यान तूं बरोवन दिता काय म्हणून नाल्यार रिजायन जाता काय म्हाका दिसता कितें चड उलयनाका आमी तुमकां सांगलें न्ही की तुमकां पटयल्या सोसायटीतून एका शिकले चड पिटिशन आनी फायनान्स डिपार्टमेंटान बरयल्लें फायलीचेर एज वेल वॅकन्सी आर आय क्रिएट वील बी ऑब्जर्व कोर्टानूय जजमेंट आसा 2013 रेग्युलर करचें म्हटल्यार हे मॅनेजमेंटान भायर उडयता तूं बिलीव करतो ना काही लोकांक मातशें लक्ष दियात तुमकां मुद्दाम सांगता गेल्या फावटी जेन्ना 6 पेजी फायल मूव जाल्ली तुमची आमकां हांगाच्यान सांगलें वयतालें की फायल सेक्रेटरीट आसा म्हणून फायल परत येत ना म्हणून जेन्ना आमी गेलो स्वता थंयसर तेन्ना आमकां फुटबॉल कशें पळयल्या फायनान्सच्या आणि शेवटी एका अंडर सेक्रेटरीच्या कॅबिनेट फायल जातली तो आमकां टेबलार बसून सांगता की आपल्याकडे फायल ना ताका सांगलें एज पर रिकॉर्ड ही फायल तुज्याच ऑफिसांत आसा जेन्ना एमटीएसाक आपण सोदपाक गेली तेन्ना खंय तरी खातीन पडली फायल फायनान्स कमिशन त्या अंडर सेक्रेटरीचें नांव घेना तुमकां खबर आसा कोणतो कळ्ळें न्ही म्हणजे तुमचो जो 6 पे मेळ्ळा पळय तोच मेळूंक ना लेटर जाल्यार काबार अशें कितें जातलें बट ते घेवपा खातीर खूब जाणां धांवल्या कळ्ळें न्ही चेहरे पडले आणि त्यांचं अशी म्हणजे बोली त्यांना आम्ही एका ऑर्डर घेवपाक स्टाफ आशिल्लो तो एक्चुअल स्टाफ आशिल्लो पूण तातूंतलो म्हाका दिसता अराउंड 40-50% केन्ना मिटिंगेक आमी ताचो चेहरो सुद्दां पळयलो हांव जाणा हांव तेका जाता विचारला की फायल आमी ट्रेस केल्या पळय लिटरली सकाळी आमी 11:30 गेल्या ती 4:30 तुमची फायल ट्रेस जाली सो अशी परिस्थिती सेक्रेटरी जाता म्हाका सर्व सेक्रेटरीट प्रोसिजर खबर आसा जर हांवें 10 फायली पास केल्या पळय ते म्हाजे वन फ्लिप ऑफ टायम हांव तुका कितें सांगता आणि सर तुम्ही आमच्या वाटल्या गावात कोणच करूचा सर आम्ही हे सांगितलं तो फॉलोअप करपाक एक मनीस क्रिएट करूया आमी हांव गायड करता शुअर आम्ही ग्रुप बिल्ड करूया ओके इमिडिएटली सांगता सगळ्यांक म्हाका ऍड करतले लेट्स कम्युनिकेट लेट्स स्टार्ट कळ्ळें नेक्स्ट मीटिंग तुमकां कधी केली वयतली कळ्ळें हांवें 14 एप्रील सो एक मे कामगार दीस आसा लक्षात दवरतले सो त्याच्या पयलीं आमी कितें करूया 1 मे कितें जावपाचें आसा अशें सगळ्यांक आतां सांगा तुम्ही ते कितें जातलें पळय तुमच्या ग्रुपार एक दीस आसा सगळे येची बरं लेट्स मूव भारत माता की वंदे म्हणपाक जाय नाल्यार काही जाणांक सत्तानी शांती येता आमी म्हणा म्हणजे आमचो जाता हे कामगारांचो शेतकारांचो कष्टकरी समाजाचो प्रत्येकाचो ह्या हेजेर आसता आनी तांकां ताचो हक्क आमी मेळोवन दिवपाक प्रयत्न करीत जय गोंयकार एक मिनट एक तुमकां मातसो रिक्वेस्ट करता की आमकां सदांच सपोर्ट करपी आमचे पत्रकार मंडळ किशोर नायक गांवकार आयिल्ले आसा हांव तांकां रिक्वेस्ट करता की ह्या क्षणाक तेंच्यांनी 2 शब्द तेंचे उलोवचे